लगेच 1600ची प्रॅक्टिस करणार, लगेच गोळ्याची करणार आणि लगेच 100 मीटरची करणार आणि म्हणणार मग रिझल्ट येत नाही, पाय इंजुरी होती. मेन गोष्ट काय आहे, हाय गुड मॉर्निंग. आज 365 दिवस चॅलेंजचा आपला 72वा दिवस आहे. तर चला आवरून चला ग्राउंडकडून येऊ आता आपण. 72वा दिवस आहे. काम अर्ध झालं. काल होळी होती, तर काल आम्ही पोहायला गेलतो टेमापुरी धरणाकड. ते कसं आहे, धरण आहे, आपण हे तर रामरायचं आहे, ह्याच्या पूर्ण वाळूजपासून आपले 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटरपासून कसं आहे, ते धरणाची भिंती खाली असं डॅम बनवलेलं हौदावाने, लय मोठा हौद आहे. त्याच्यामध्ये वरचं पाणी पाझरून खाली येतं आणि तिथून परत दुसऱ्या शेताला जातं. तर मग तिथं एकदम बेस्ट आहे, मग छाती एवढं पाणी आहे बरोबर पोहायला. आत खालून सिमेंट बिमेंट एकदम ओके, सेम स्विमिंग पूलवानी एकदम. त्याच्यामुळं पोहायला पण सोपं आहे. छाती एवढं पाणी पोहता येत नाही आपल्याला, पण एकदा ट्राय हळूहळू शिकता येते त्याच्यामध्ये. तर ते नेक्स्ट टाइम आपण गेलो ना, तिथे व्हिडिओ बनवू. काल काय होळीमुळं काय व्हिडिओ बनवता नाही आला, लई जण होते. नेक्स्ट टाइम आपण पक्का व्हिडिओ बनवू. नेक्स्ट वर्कआउट करायलाच जाऊ आपण तिथं. ते पण थोडंसं ऊन पडल्यावर जाणं लागेल, नाही कारण आता थंडी वाजतील. तर ही स्ट्रेचिंगमधलं सगळ्यात मेन एक्सरसाइज कोणती माहिती का, ज्या तुम्ही भरतीला गेले, कधी गेले, स्ट्रेचिंगला टाईम नसला, सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज फक्त लेग असा कोणता पण सपोर्ट घ्यायचा, पुढं लेग ठेवायचा आणि असा ट्रेस करायचा. त्यामुळे पूर्ण पायाची मागची मसल फ्री होऊन जाते आणि तुमची स्ट्रेचिंग कंप्लीट होते. टाका ते ऊनात बाहेर गेलो आपण, कुठे गेलो ते दिसतच नाही. तिथे ये म्हणून काम येतं, काय येतं जास्त करोड लोकांमध्ये ऑफिस प्रायव्हसी गल्लीत. तर आज आपण करणार आहे 3 किलो नॉर्मल जॉगिंग, आणि आज काय करणार आहे ते जॉगिंग झालं सांगू. चला आपले 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग कंप्लीट झाली. तर आज आपण हिल ट्रेनिंग होती, पण आज थोडंसं काल लेग जाम झाल्यामुळं आज थोडंसं स्ट्रेचिंग फुल करणार आहे आणि उद्या आजचा प्रोग्राम उद्या शिफ्ट करणार आहे. तर
आज आपण करू स्किपिंग मारू आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आज. तर चला स्ट्रेचिंग करू. चल. फुल स्ट्रेचिंग करायची आज. स्किपिंग आणि स्ट्रेचिंग मारायची. तर एक नवीन प्रॉब्लेम आहे ते करणला आलता सांगा. लई मुलांचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का. मेन गोष्ट ते प्रॅक्टिस करते 2 महिने करण 3 महिने करण 4 महिने करण नंतर काय करते लगेच 1600ची प्रॅक्टिस करणार, लगेच गोळ्याची करणार आणि लगेच 100 मीटरची करणार आणि म्हणणार मग रिझल्ट येत नाही, पाय इंजुरी होती. मेन गोष्ट काय आहे मला नेमकी प्रॉब्लेम आणि प्रोसेस कशी असते माहिती आहे. मेन प्रॉब्लेम तुम्ही जे वर्कआउट करते जे स्ट्रेचिंग करते हे प्रॉपर करा तुम्ही पर डे. ह्याला हे जेवढं तुम्ही प्रॉपर आणि पर डे ॲक्युरेट करशाल आणि पूर्ण मेहनत लावून करशाल आणि पूर्ण प्रॉपर करशाल तर तो रिझल्ट तुम्हाला 1600मध्ये 100मध्ये भेटतो. नाही तर नुसतं प्रॅक्टिस नॉर्मल करायची आणि 1600 हे फास्ट मारायला बघायचं ते रिझल्ट भेटणार नाही. ही सगळ्यात जास्त 90% पोरं हीच चुकी करते. कारण की प्रोसेस फॉलो करा तुम्ही. पर डे तुम्ही कसं वर्कआउट करते आणि किती तुम्ही मेहनत नाही करते आणि किती तुम्ही आपले काय म्हणतात ते सिरियस करते ह्याच्यावर डिपेंड असतं. नाही तर काय प्रॅक्टिस करायची म्हणून करायची नॉर्मल आणि डायरेक्ट आपण 1600 पळायला जातो आणि 1600 निघत नाही आणि इथं निघत होतं आणि भरतीत निघत नाही. हे 90% पोरांची प्रॉब्लेम असते. त्याच्यामुळे सगळ्यात मेन गोष्ट आहे म्हणजे प्रोसेसला फॉलो करा तुम्ही. डेली स्ट्रेचिंग कशी परफेक्ट करा, वर्कआउट परफेक्ट करा, जॉगिंग पण परफेक्ट करा. जॉगिंगमध्ये काय काय प्रॉब्लेम येते, हँड पोझिशन कशी येते तुमची, लेग पोझिशन कशी, ब्रिदिंग पॉवर कशी, हे सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन आणि सगळ्या सवय करणं लागते. मग तेव्हा तिथं 1600ला कामाला येते. ना ती इथं आपण कसं पळायचं भेडबाकऱ्यावानी आणि तिथं गेलो 1600 टाईम निघत नाही. हीच 90% लोकांची चुकी असते. या गोष्टीवर लक्ष द्या, या गोष्टी फॉलो करा, तुमचं 1600 100 ओके होईल. कळलं. काही मला चाप रे माथा आला उगा नाही म्हणून तू. तर आपले 125-25चे 6 सेट कंप्लीट मारले आपण. तर आज करणार आहे फुल बॉडी स्ट्रेचिंग. कारण की उद्या आपण हेल्थ ट्रेनिंग करू आणि पाय पण जाम झालते. तर आज फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची. तर चला स्ट्रेचिंग करू. भारतात नाही तर भारतातली नोंद नाही होणार की 1 वर्षाची. भारतातली 3 वर्षाची नोंद आहे. 3 वर्षाची.
पाय बिय सगळं ॲप्स मारू पहिले तिथे गड्ड्यातच जाऊन बसलो काठी असते बरं इथं हातावर चलू नको BMW घेतली ना तिला बी पूर्ण असं रेड साईडला फक्त नॉर्मली असे डोळे बिळे पाडून असं का पालतं पाठी उभं राहा दोन्ही पाहून दोन्ही पाहून पुढे आता एक साईड आपलं रेग्युलर अप अप मेन एक गोष्ट रोल एक्सरसाइज करायची कधी पण रोल एक्सरसाइज कशी करायची दररोज सांगतो मी तुम्हाला का नाही घ्यायचं 2 in 1 काम आहे आपलं ट्रायपॉड पण आहे आपला आणि रोल पण आहे इकडे अजून काहीच नाही तो वापस पहिल्यासारखाच घेतो मी बुटाची लाईफ असते 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष बूट कशी असते माहिती आहे का रेंजवर असते किती किलोमीटर हे 20 ते 25 किलोमीटरचा बूट आहे 5 ते 10 किलोमीटरचा बूट आहे तर आज केली फुल बॉडी स्ट्रेचिंग तर कारण की काल 2 दिवस आपण एकदा स्क्वॉट वर्कआउट केला आणि एकदा
सर्किट ट्रेनिंग केली होती. त्याच्यामुळे पाय पुरे जाम झाले. आणि काल तर स्विमिंग करायला गेलो त्याने तर अजून जाम होऊन गेले. त्याच्यामुळे आता वर्कआउट झाला आपला कंप्लीट. आपण जॉगिंग केली, त्याच्यानंतर स्किपिंग मारली, त्याच्यानंतर स्ट्रेचिंग केली. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. आपण व्हिडिओ काढतो आपणच शूट केली. टाइम कवर होता आपल्याला. तुम्हाला पैसे